आणि त्या सामन्यातील हा एक महत्वाचा सामना आपण पाहणार आहोत. चिन्मय स्पोर्ट देवपे आणि त्यांच्या विरोधात देवगाव टायगर या दोन संघादरम्यान हा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय चांगली मॅच नक्कीच मात्र होईल. दोन्ही संघ मातब्बर आहेत, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघ पहिल्या सामन्यात मॅच जिंकलेत. या सामन्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतील ते देखील आपल्याला पाहायचं आहे. चला ताबडतोब सामना चालू करून घ्या. विनंती असेल आपल्याला. फास्ट घ्या, विनंती असेल. वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही. विनंती असेल. अजूनही आपल्याला 3 सामने कव्हर करायचे. सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. मॅन फ्रॉम दहागाव अर्थातच राजेश मिरकुट आणि त्याच्या जोडीला मॅन फ्रॉम माळीनगर अति गोरे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पहिला चेंडू तितका चांगलासा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील आशुतोष गायकवाड. लाजबाब क्षेत्ररक्षण आशुतोषच्या माध्यमातून इथे एक धाव कंप्लीट होत असताना आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहतोय. मिस्टर हेलिकॉप्टर म्हणून ज्याची खासियत राजू राठोडला. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय निलेश कराले मॅन फ्रॉम बोरगाव गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. आणि बोरगाव मध्ये ज्या वेळेस स्पर्धा होती या खेळाडूंना अक्षरशः अनेक मोठ्या फलंदाजाला आपल्या गोलंदाजीच्या जीवावर नाचवलेला. निलेश तय्या. सुरेख प्रकारचा चेंडू आधीच्या बॅट मधून इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण तिथे खराब. एक धाव तर आली. सागरच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण खराब होतंय आणि पाहता 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 3 या धावसंख्येवर. आदिनाथ गोरे सातत्यानं या वर्षीच्या घडीला पाहायला गेलं, या वर्षीच्या मोसमामध्ये पाहायला गेलं तर या मुरबाड नगरीवर अधिराज्य गाजवणारी टीम म्हणजे माळीनगर. आणि त्या माळीनगर टीम मधला कोहिनूर हिरा मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतो. आज आपल्या संघासाठी अर्थातच देवगाव टायगर साठी कशा प्रकारची कामगिरी करतोय ते देखील पाहायचंय. गोलंदाज तयार. निलेशचा हा बॉल अप्रतिम. सुरेख प्रकारचा चेंडू निलेश कराळेचा जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळेल. ज्यावेळेस एमपीएल ऑक्शन होतं त्याच अगोदर मात्र मॅच झाली होती निलेश कराळेची आणि तिथे मात्र जितूने या खेळाडूला एक चांगली रक्कम लावून आपल्या संघामध्ये घेतलं आणि तो मात्र चांगल्या दर्जाची कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. हरीश जितुपे आणि जितू चव्हाण ज्यावेळेस चिन्मय स्पोर्ट देवपे या संघाचं ऑक्शन झालं त्यावेळेस होते, परंतु आदिनाथ गोरेचा क्लास इथे पाहायला मिळतोय. लाजबाब फटका, चेंडू फरार, येतोय चौकार. आमचे दत्तकृपा चषकाचे आयोजक मोहनजी कराळे यांचं देखील शुभागमन होतं. वेलकम मोहन सर, आपल्या या स्पर्धेच्या वतीने हार्दिक असं स्वागत असेल. गोलंदाज तयार. सुरेख प्रकार चेंडू आधीच्या पॅट मधून बॅक टू द बॉलर. स्ट्रेट ड्राईव्हचा बेहतरीन स्ट्रोक, चेंडू फरार, येतोय चौकार. भीमर प्लस चौकार आणि रिव्ह्यू देखील घेतलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. अतिशय चांगला फटका रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच आमचे भीमर चेक केला जातोय. हा चेंडू भीमर आहे की नाही ते देखील पाहायचंय.
ओके, नो बॉल प्लस चौकार आणि एक रिव्ह्यू इथे गमावलं जाईल. क्षेत्ररक्षण करणारी टीम एक रिव्ह्यू आहे, दोन दोन रिव्ह्यू आहेत प्रत्येक मॅच साठी, एक गमावलाय. इथे क्षेत्ररक्षण करणारी टीम चिन्मय स्पोर्ट देवपे संघाने. 16 धावा आहेत धावफलकावर. निलेशवर आक्रमण करत असताना आदिनाथ गोरे, फ्री हिट बॉल. आदिनाथ कशा प्रकारची कामगिरी करेल ते देखील पाहायचंय. धावफलकावर धावसंख्या 16, 16 रन. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना गोलंदाज तयार. आदि गोरेसाठी हा बॉल, सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला फटका. काव करणारे क्षेत्ररक्षक आशुतोष गायकवाड धावत पळत येतात, चेंडू कव्हर करतील. एक धाव इथे कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 17. या धावसंख्येवर षटक क्रमांक कंप्लीट झालं. मैदानामध्ये पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17. गुड स्टार्ट, सुरेख प्रकारची सुरुवात. राहील, तुम्ही प्रत्येक ओव्हर झाल्यानंतर मीटिंग घेणार नाही याची मात्र नोंद घ्या. पुढील 2 सामन्याचे मात्र बाकी आहेत आजच्या दिवसातील, 5वा आणि 6वा. याची सर्व संघांनी नोंद घ्या. 5वा आणि 6वा सामना हा 6 षटकांचा होईल. याची दोन्ही ज्या 4ही टीम आहेत त्यांनी नोंद घ्या. अनिकेत तुपे यांचं देखील शुभागमन होतं. वेलकम सर. राहुल सर, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. मिस्टर परफेक्ट राहुल सोमने या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होतात. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं हार्दिक स्वागत. वेळ वाचवणं गरजेचं राहील, विनंती असेल. क्षेत्ररक्षण करणारी टीम चिन्मय स्पोर्ट देवपे, आत्मारामजी जाधव आणि माऊली हरिजित तुपे यांच्या मालकीची टीम आपण पाहतो. चिन्मय स्पोर्ट देवपे त्यांच्यावर देवगाव टायगर्स, वन मॅन शो तुळशीदासजी भांडे यांच्या मालकीची ही टीम. गोलंदाज या योगेश. योगेशचा हा बॉल आदि गोरेने पाठवलाय खाटेकर गावामध्ये. ओहो, पहिल्याच बॉलवर आक्रमण, फेकून देतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. खाटेकर गावचा खेळाडू मोरिया प्रतिष्ठान खाटेकर संघासाठी सातत्याने खेळताना पाहायला मिळतो. फटका इथे फसला आणि इथे टीट फॉर टॅट प्रत्युत्तर देत असताना योगेश खाटेकर. फलंदाज आदि गोरे बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट. आणि श्री मोटार यांचं देखील आम्हाला या एमपीएल साठी सहकार्य लाभलंय. आपण तिथे येऊ शकता आणि अनेक चांगल्या चांगल्या टू व्हीलर बाईक असतील, 4 व्हीलर बाईक असतील त्याची माहिती घेऊ शकता श्री मोटार्स यांच्या माध्यमातून. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर इनवर आपल्याला पाहायला मिळेल विशाल. ओहो, सुरेख प्रकारचा फटका विशाल तुपेच्या बॅट मधून. 1 बाउंस 2 बाउंस चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ही आहे देवगावची ताकद. विशाल तुपेचा धडाका, चौकार. विशाल तुपे
मुरबाड यंगस्टर या संघासाठी खेळताना पाहायला मिळतो, सातत्यानं देवगाव या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतो. योगेश पर आक्रमण करत असताना योगेश तयार, कमबॅक करण्याची ताकद. ओहो हो, गुडघा टेक तमाशा देख. इथे मात्र विशाल तुपे ऑन फायर, बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. जरूर आधीची विकेट मिळवली आहे, परंतु धावा रोखू शकत नाही. या धावा थांबवणं गरजेचं. योगेश तय्या फुलटाज आणि या स्पर्धेतील MPL सेशन 5 मधली पहिली चौकार हॅट्रिक कंप्लीट. आणि इथे पंचांचा इशारा येतोय. दोन्ही पंच जे मात्र चेक करतायत की हा चेंडू कशा पद्धतीचा होता. विशाल साठी फुलटाज होता आणि या MPL पर्व 5 मधली पहिली चौकार हॅट्रिक विशाल तुपेच्या नावावर. व्हेरी गुड बॅटिंग, व्हेरी गुड. निरंजन सावंत सर आणि JP सर बातचीत करत असताना की हा चेंडू कसा होता, हा चेंडू बरोबर होता की नो होता ते देखील पाहावं लागेल. दोन पंच बातचीत करत असताना आणि पंचांनी रिव्ह्यू घेतला. पंचांचा रिव्ह्यू तिसऱ्या पंचांकडे मागणी जी मात्र सोपवली गेली आणि ते आता तिसरे पंच काय निर्णय देतात ते देखील आपल्याला पाहायचंय. दोन चेंडूवर 2 चौकार आल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास थोडा खालावला गेला. विशाल तुपेची रणनीती खूप चांगली पाहायला मिळाली. आधी एक षटकार खेळला, आधी बाद झाला, त्यानंतर विशाल मैदानाच्या आत आला, 2 बॉलवर 2 चौकार मारले, अंडर प्रेशर आला गोलंदाज आणि फुलटॉस चेंडू टाकलाय. आता तो चेंडू फुलटॉस फक्त फुलटॉसच आहे की बिमर आहे ते देखील पाहायचंय. डिसिजन पेंडिंग. नक्कीच ही दुसरी चौकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. पहिली जितून कंप्लीट केली आणि आता विशाल जो मात्र करताना पाहायला मिळतोय. नो प्लस चौकार 5 धावा या बॉलवर येतील. चौकार हॅट्रिक देखील कंप्लीट करत असताना विशाल तुपे. फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू आहे फ्री हिट. आणि सातत्यानं पाहायला गेलं तर मैदानामध्ये विशाल तुपेची आक्रमकता जारी. विशाल तुपे मैदानामध्ये खूप मोठी आक्रमकता घेतोय. 36 धावा धावफलकावर, 36 ऑन द बोर्ड. 36 धावा, फ्री हिट चेंडू आणि षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरंच चालू आहे. मैदानामध्ये पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली संघ चिन्मय स्पोर्ट देवपेने, परंतु या सामन्यामध्ये कुठेतरी गोलंदाज कमी करतात. गोलंदाज तयार, विशाल ऑन स्ट्राइक. सुरेख प्रकार चेंडू, बॅटचे टॉप एज आणि इथे क्षेत्ररक्षण काहीसं खराब. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 37. 37 या धावसंख्येवर षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना 8 षटकांचा सामना मैदानामध्ये जो मात्र आपण पाहतोय. 8 ओव्हरची मॅच, 8 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातील ते देखील पाहायचंय. चांगली सुरुवात टीम देवगाव टायगर सारखे खेळत असताना, वाघासारखे दहाडत असताना सुरेख प्रकारचा चेंडू. अशा प्रकारचे चेंडू कुठे थोडी थोडणार आहेत. राजेश मिरकुडेच्या बॅट मधून स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, चौकार. षटक कंप्लीट. 2 षटकांमध्ये धावा आल्यात आतापर्यंत तब्बल 41. 2 षटकांमध्ये आला. या अगोदरच्या फटक्यावर आपल्याला पाहायला मिळाला क्लास बॅट्समन राजेश मिरकुडे सरांचा. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट, आणि तेच दाखवत असताना या अगोदरच्या स्ट्रोकवर जे मात्र पाहायला मिळाले. 2 षटकं संपली. 2 षटकांमध्ये धावा आल्या धावफलकावर 41. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं, पहिल्या सामन्यामध्ये जितूने गोलंदाजी केली नव्हती, परंतु आता संघाला आवश्यकता आहे जितूच्या गोलंदाजीची, एका ब्रेक थ्रूची, आणि ते करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर जितू चव्हाण जे मात्र सज्ज होत आहे. नक्कीच आपण कसं असतं, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये एखादी गोष्ट वाईट घडली की ते लोकांच्या तोंडावर तीच गोष्ट जाते.
परंतु ज्या ज्या वेळेस चांगली कामगिरी केली जाते ती गोष्ट कुणाच्या लक्षात राहत नाही. गोलंदाज तयार. राहुल सोमने आपण देखील चांगल्या दर्जाचे क्रिकेटर आहेत, आपल्याला या गोष्टी माहिती असते. गोलंदाज तयार. पहिला चेंडू लाजबाब अप्रतिम चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय जितू चव्हाणच्या कडून. जितू चव्हाणच्या नावावर या मॅच मध्ये देखील या स्पर्धेमध्ये याच ग्राउंडवर रेकॉर्ड आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडूवर 41 धावा या खेळाडूच्या विरोधात आल्यात. परंतु कमबॅक करण्याची खूप मोठी ताकद या खेळाडूमध्ये, त्याचं नाव म्हणजे जितू चव्हाण. जितू तयार होत आहेत. पंच आहेत तिथे, बाहेरून कुणी बोलू नका विनंती असेल. फुलटॉस चेंडू तितका चांगला असा फटका जो मात्र पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे साबळेकडून. प्रवीण साबळे रोहित साबळे, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या 43 धावा आहे. जितू चव्हाण कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. अनिकेत 101 कुठं असतील संपर्क साधा. अनिकेत 101 दौलत तुपे आपली वाट पाहत आहेत. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील, एक धाव येतील आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 44 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार. जितू स्ट्रायकर एंडवर राजेश मिरकुडे. ओ हो काय स्ट्रोक खेळला आपलातून फटका. क्लास दाखवत असताना आपल्या फटक्याची दहशत दाखवत असताना स्ट्रोकशी मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. राजेश मिरकुडे षटकार. 50 धावा धाव बलकावर. जसं सांगेल तुम्हाला. सुरेख प्रकार चेंडू तितका चांगला असा फटका आणि चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. अजून एक आक्रमकता चौका. थँक्यू. 4 धावा आल्या आणि 4 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या 54. मी तुम्हाला सांगेन मित्रांनो, 4 वर्षापूर्वी राहुल सोमने सारख्या एका दिग्गज खेळाडू कधी झाला राहुल. पहिले शहापूर इथे खेळत असताना 6 चेंडूवर 6 षटकार राहुलला खेळले. परंतु आता मिस्टर परफेक्ट जो गोलंदाजीमध्ये आणि फलंदाजीमध्ये अतिशय चांगली कामगिरी करतो आपल्या मुरबाड संघासाठी, तो मात्र राहुल सोमने. गोलंदाज तयार. लेट कट खेळलेत. मोठ्या खेळाडूची मोठी निशाणी. एक मोठे फटके आले, त्यानंतर सिंगल डबल. क्रिकेटची लाईफलाईन यूज करत असताना मैदानामध्ये राजेश मिरकुडे. एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 55 या धावसंख्येवर. 3 षटक कंप्लीट आणि 3 षटकांमध्ये 55 धावा. क्रिकेट खेळत असताना कधी कधी दिवस तुमचा नसू शकतो. क्रिकेट खेळत असताना सातत्याने तुम्हाला कधी कधी खूप मोठ्या रेकॉर्डांचा पाठलाग करावा लागेल. खूप रेकॉर्ड तुमच्या विरोधात बनली जातील आणि खूप रेकॉर्ड तुमच्या हातून तुटली देखील जातील. परंतु प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. एकदा हारल्याने कुणीही बादशाह बनत नाही आणि एकदा हारल्याने कुणीही फकीर बनत नाही. परंतु प्रयत्न तुम्हाला करत राहावे लागतील. आणि आज मैदानामध्ये प्रत्येक जणाचं स्वप्न आहे की हे MPL ची स्पर्धा आपल्याला जिंकायची आहे. हे आपल्या संघामध्ये जेवढे खेळाडू आहेत तेवढ्यांना घेऊन एक चांगल्या दर्जाचं प्रदर्शन करायचंय आणि या MPL स्पर्धेवर आपलं नाव करायचंय. त्यासाठी चालू असलेले हे परिश्रम पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कर. गोलंदाज तयार. मॅन फ्रॉम देवपे आशुतोष गायकवाड, एक रायझिंग स्टार, एक उभरता सितारा गोलंदाजी करण्यासाठी तयार होईल. तर स्ट्रायकर एंडवर क्रिकेटचा फार मोठा अनुभव, लिजेंड ऑफ मुरबाड टेनिस क्रिकेट राजेश मिरकुडे एक दर्जेदार कामगिरी करताना आतापर्यंत पाहिले. 3 षटकांमध्ये आल्यात 55 धावा. 5 षटकांचा खेळ अजूनही मैदानामध्ये बाकी आहे. गोलंदाज तयार. आशुतोष गायकवाड. आशुतोषचा हा बॉल अप्रतिम शॉर्ट पिच दर्जाचा चेंडू होता आणि इथे चेंडू चेंडू निर्धावचा मात्र पाहायला मिळतोय. स्क्वेअर कटच्या माध्यमातून फटका खेळण्याचा प्रयत्न, गली पॉइंट वरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. राजेश मिरकुडे यांचा बॅटवर सरळ चेंडू येऊ शकला नाही. चेंडू डॉट आलाय, चेंडू निर्धाव आलाय. आता शेवटचे चेंडू या षटकातील 5 जे मात्र बाकी आहेत. पहिला चेंडू अप्रतिम आशुतोष गायकवाडचा. सुरेख प्रकारचा चेंडू, कव्हरला हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील राजू. चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण.
तोपर्यंत मात्र एक धाव इथे कंप्लीट करत असताना सागरचं चांगलं बॅकअप, एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. अब तक 56 ऑन द बोर्ड, 56 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना टीम देवगाव टायगर्स त्यांच्या विरोधात चिन्मय स्पोर्ट देवपे हा विद्यमान सामना आपण मैदानामध्ये अनुभवतात. चांगली फाईट, चांगली मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. स्ट्रायकर इनवर विशाल तुपे अप्रतिम बॅटिंग करत असताना ओहो इथे मात्र आशुतोष गायकवाड उभं करून ठेवतं बॅट्समनला. व्हेरी गुड बॉलिंग. ही ताकद आहे या खेळाडूची, ही स्ट्रेंथ आहे या खेळाडूची आणि ते दाखवत असताना देवपे गावाला बिलॉंग करतो. सातत्यानं आज या संघामध्ये चिन्मय स्पोर्ट देवपे संघामध्ये खेळताना पाहायला मिळतो आशुतोष आणि सुरेख प्रकारची कामगिरी. आशुतोष तय्या, सुरेख प्रकार चेंडू फटका इथे फसला. विशालचा झेल इम्पॉर्टंट आणि हा झेल इथे टिपलाय. व्हेरी गुड कॅच. फलंदाज मात्र बाद होतील. तानाजी ठाकरे यांच्या माध्यमातून अप्रतिम असा झेल. कोलटन गावचा खेळाडू या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी आलेत आणि एक चांगला असा झेल आपलं योगदान देत असताना क्षेत्ररक्षण करणारी टीम चिन्मय स्पोर्ट देवपेसाठी फलंदाज बाद. गायकवाडने मिळवली आणि हेच करावं लागेल. ज्यावेळेस तुमच्या डॉट बॉल येतात त्यावेळेस आपोआप दबाव बनला जातो. सुरेख प्रकारचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळले. तिथे लॉंगॉनला क्षेत्ररक्षक जितू तवान तयार आणि जितूचं चांगलं असं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 57 या षटकामध्ये कमबॅक केलंय. आशुतोष गायकवाडने आतापर्यंत धावा खरचल्या गेल्या त्या 2 धावा आणि 1 विकेट देखील मिळवली. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. कमबॅक षटक काय असतं, आपल्या टीम साठी 100% एफर्ट्स काय असतो ते दाखवत असताना आशुतोष गायकवाड व्हेरी गुड बॉलिंग व्हेरिएशन आहे आणि त्याचा पुरेपूर उपयोग करत असताना वेगावर स्वार झालाय आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. भूषण भंडारी ऑन स्ट्राईक. सुरेख प्रकारचा चेंडू कव्हरला फटका खेळलाय. तिथे राजू तय्यार. एकच धाव. व्हेरी गुड बॉलिंग. फक्त 3 धावांचं षटक आशुतोष गायकवाड कडून. कौतुक करावं लागेल. ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानाच्या आत आणि तोपर्यंत संधी मिळेल आमच्या डीजे ऑपरेटरला. 4 षटकं कंप्लीट. 4 षटकांमध्ये धावा धावपलकावर आल्यात. 58 2 बाद 58 7 ड्रिंक्स डॉली आणि संधी मिळेल डीजे ऑपरेटरला. चार षटकं कंप्लीट झाली आणि 4 षटकांमध्ये धावपलकावर धावसंख्या आपण पाहू शकता. आतापर्यंत धावा आल्या त्या 58.
18 या धावसंख्येवर खेळत आहेत गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करतील परंतु इथे पंचांचा इशारा येतोय. हा चौकार. खराब क्षेत्ररक्षण त्याचा तोटा संघाला होईल मोठा. येतोय चौकार. हा चौकार. 4 धावा येतील आणि 4 धावांच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 62 या धावसंख्येवर. लॉस ऑफ 2 विकेट. 62 धावा धावफलकावर आपण पाहू शकता. सतीश पाटील गोलंदाजी मार्कवर तयार. सतीशचा हा बॉल अतिशय चांगला. सुरेख प्रकारचा चेंडू. गुडलेन वर पडणारा हा चेंडू कड झाला. उर्वरित कामकाज यष्टरक्षक सागर पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इम्प्रेस करतायत. सतीश पाटील देखील सकाळच्या सत्रापासून ज्या प्रकारची गोलंदाजी परफेक्ट पर्सनॅलिटी ऑफ क्रिकेटर जे मात्र या खेळाडूकडे आहे आणि त्या रिदम मध्ये देखील गोलंदाजी करत असताना सतीश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. व्हेरी गुड बॉलिंग. गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर इनवर भूषण. सुरेख प्रकारचा चेंडू. हेलिकॉप्टर इम्प्लायमेंट केला परंतु चेंडू उंची जास्त एलिव्हेशन कमी आणि क्षेत्ररक्षक आशुतोष गायकवाड एक चांगला झेल पकडत असताना फलंदाज बाद. विकेटचं पतन. व्हेरी गुड कॅच आशुतोषच्या माध्यमातून. बॅट्समन मैदानामध्ये येत आहेत. शास्त्रीनगर दुधळेपाडा गावचा पोलाड म्हणून ज्याची खासियत आहे अक्षय तरे मैदानामध्ये इन होतात. अक्षय तरे कशा प्रकारची कामगिरी करतील आपल्या संघासाठी ते देखील आपल्याला पाहायचंय. विकेटचं पतन खूप महत्वाचे. विकेट खूप महत्वाच्या क्षणी टिपत असताना सतीश पाटील इम्प्रेस केलंय आजच्या दिवस भरामध्ये आशुतोष गायकवाडने. ज्या प्रकारची बॅटिंग केली, ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय, ज्या प्रकारचा स्पेल हाताळला आणि ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतोय. परफेक्ट प्लेयर सुमात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या दर्जाची कामगिरी सातत्याने करत असताना सतीश पाटील तयार. स्ट्रायकर इनवर राजेश मिरकुडे. हो सुरेख प्रकारचा चेंडू. तितका चांगला फटका. डीप मिड विकेटला चेंडू खेळला. ओ हो हो मिस फील्ड और ये 4 रन. चौकार. राव असं कुठं असतं का राव. क्षेत्ररक्षण खराब. चौकार. 4 धावा येतील आणि 4 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 66 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. सतीश पाटील. स्ट्रायकर इनवर राजेश मिरकुडे. खूप मोठा अनुभव आज कामाला येतोय. ओ हो सुरेख प्रकारचा फटका इथे फसला आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा. एका बाजूला उभारता सितारा एक युवा खेळाडू आहे सतीश पाटील आणि त्यांच्या विरोधात इथे खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एक मोस्ट एक्सपिरियन्स खेळाडू राजेश मिरकुडे. रायझिंग स्टार त्याच्या विरोधात लिजंड क्रिकेटर. आज मैदानामध्ये सामने पाहायला खूप मजा येईल. ज्या वेळेस एकमेकांच्या समोर येत आहेत प्रत्येक जण आपलं कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत तर राजेश मिरकुडे सर भारी ठरलेत. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर कशा प्रकारची कामगिरी केली जाईल ते देखील पाहायचंय. उजव्या हाताला फुल टॉस बॉल. इथे मात्र यष्टरक्षण काहीसं खराब. पॅकअप अतिशय लाजबाब जे मात्र पाहायला मिळत आहे. तानाजी ठाकरे 100% एफर्ट्स देत असताना आपल्या टीम साठी कोलटन गावामधून सातत्याने खेळताना पाहायला मिळतात. या मैदानावर आलेत आणि या मैदानावर येत असताना आपल्या चिन्मय स्फोट देवपेसाठी चांगली कामगिरी करत असताना धावफलकावर धावसंख्या 59. लॉस ऑफ 3. 5व्या षटकातील हा शेवटचा बॉल. कमबॅक करत असताना चिन्मय स्फोट देवपे. सुरेख प्रकार चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. तानाजी ठाकरे चेंडू खाली. अजून एक झेल. अजून एका विकेटचं पतन. फलंदाज बाद.
संघ जाऊ संघ आपण पाहू शकतो आतापर्यंत 69 धावा बॅट्समन मैदानामध्ये येत आहेत. विठ्ठल या अगोदरच्या सामन्यामध्ये विठ्ठल इन मध्ये नव्हते परंतु आता इन मध्ये आहेत आणि विठ्ठलच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाते. आनंदवाडी गावासाठी ओपनिंग सातत्यानं हे विठ्ठल करताना पाहायला मिळतात. परंतु संघामध्ये जर पाहायला गेलं ज्या ज्या वेळेस जागा मिळेल ज्या ज्या वेळेस तुम्हाला संधी मिळेल त्या त्यावेळेस संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. एखाद्या संघामध्ये तुम्ही 12वे खेळाडू असू द्या एखाद्या संघामध्ये तुम्ही प्लेइंग 11 मध्ये खेळाडू असू द्या परंतु त्या संघामध्ये सहभाग हाच तर तुमचा खूप मोठा विजय आहे. मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता बॅट्समन येतील कशा प्रकारची कामगिरी केली जाते ते देखील पाहायचंय. यापुढील सामने आपण जे 2 पाहणार आहोत 6 षटकांचे. विनंती असेल देवा नाईट रायडर संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात देवगाव टायगर्स. सामना क्रमांक 5 असेल. ज्यावेळेस पहिले इनिंग ब्रेक होईल त्यावेळेस तुमचा टॉस केला जाईल याची देखील नोंद घ्या. बॅटिंग पॉवर प्ले घेतला 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आणि खूप चांगली रणनीती देखील आपल्याला पाहायला मिळते. ज्या वेळेस बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय मुख्य गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. चिन्मय स्पोर्ट देवपे संघाचे. धापलकावर धावसंख्या 69 धावा आहेत. 4 फलंदाज बाद झालेत. षटक क्रमांक 5 कंप्लीट झालीत आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतं. आशुतोष गायकवाड स्ट्रायकर एंडवर अक्षय तरे मॅन फ्रॉम शास्त्रीनगर दुधाळे पाळा आज मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतायत. सुरेख प्रकारचा चेंडू बिगिट केलाय. लॉंग आपला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली राजू आणि राजू चुकी करणार नाहीयेत. फलंदाज बाद. ओम साईराम मोटर्स सर्व प्रकारचे 4 व्हीलर 2 व्हीलर गाड्या आहेत ते विक्री व बदली तसेच विमा काढून मिळेल. नितीन जेगडे यांच्याशी संपर्क साधा. ठिकाण आहे शिवशक्ती अपार्टमेंट कल्याण मुरबाड हायवे नवदुर्गा हॉटेल जवळ डॅम फाटा मुरबाड या ठिकाणी ओम साईराम मोटर्स. संपर्क साधा नितीन एगडे सरांशी. गोलंदाज तयार. आशुतोष गायकवाडचा लाजबाब मारा आपण मैदानामध्ये पाहतोय. सुरेख प्रकारचा चेंडू इथे एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 70 या धावसंख्येवर. 70 ऑन द बोर्ड. 70 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आपण विचार केला या मैदानाचा पहिल्या 3 षटकांमध्ये 55 धावा होत्या तिथे कुठेतरी वाटत होतं की 130-35 होतील परंतु कमबॅक केला आशुतोष गायकवाडने. सुरेख प्रकारचा चेंडू अशोक बलासाडी लाजबाब बॉल अप्रतिम चेंडू जो मात्र हतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख प्रकारचा चेंडू इथे एक सिंगल कंप्लीट होईल. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ते 71 या धावसंख्येवर. 71 ऑन द बोर्ड. 71 धावा. एकाहत्तर धावा आहेत. गोलंदाज तयार आशुतोष गायकवाड. आशुतोषचा हा बॉल फटका इथे देखील फसलाय. व्हेरी गुड कॅच. अप्रतिम झेल रोहित साबळे मॅन फ्रॉम भुवन च्या माध्यमातून अप्रतिम झेल. फलंदाज बाद. विकेट. वाजलेत. ही इनिंग व्हायला देखील खूप टाइम लागेल. 6 षटकांचे सामने आपण अगोदरच सांगितलं की 6 षटकांचे सामने होणार आहेत शेवटचे 2 त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. तुम्ही जेवढे आयोजकांना सहकार्य कराल तेवढंच तुम्हाला सहकार्य होईल. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर आशुतोष गायकवाड. स्ट्रायकर एंडवर आपण पाहू शकता बॅट्समन अक्षयला. सुरेख प्रकारचा चेंडू अक्षय साडी. आशुतोष गायकवाडचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक फूल जसं देवघरात वाहिलं जात नाही तसं प्रत्येक नातं मनात जपलं जात नाही. मोजकीच फुलं असतात देवाचरणी शोभणारी तशी मोजकीच माणसं असतात शनुशनी आठवणारी. ती कामगिरी करत असताना आशुतोष गायकवाड. व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी. सुरेख प्रकारचा चेंडू अजून नेक डॉट बॉल. या षटकामध्ये
फक्त धावा खरचल्यात 2 धावा या षटकात आणि अख्ख्या स्पेल मध्ये 2 षटकांच्या स्पेल मध्ये फक्त 5 धावा आणि 3 विकेट. व्हेरी गुड बॉलिंग आशुतोष गायकवाड, मॅन फ्रॉम देवपे, अतिशय लाजवाब गोलंदाजी करतोय. आणि ते देखील आम्हाला सांगत असताना की आशुतोष गायकवाड या खेळाडूने क्वालिटी आज दाखवली आहे. ज्या प्रकारची बॅटिंग केली, ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं आणि ज्या प्रकारची आणि मागील वर्षाचा इमर्जन्सी प्लेअर देखील हा खेळाडू होता आशुतोष गायकवाड. इम्प्रेस करतोय आपल्या कामगिरीमधून. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज तयार होतील. सतीश पाटील, ज्या सतीश पाटीलने पहिल्या षटकामध्ये 2 विकेट मिळवल्या आणि 11 धावा खरचल्यात. 76 धावात 6 फलंदाज बाद झाले. देवगाव टायगर काहीसा संघ अडचणीत सापडला. पहिलाच बॉल अतिशय वेगवान, व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी सतीश पाटील यांच्या माध्यमातून जी मात्र पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाजांचा विचार केला, खूप महागडे ठरले. 2 षटकांमध्ये 41 धावा होत्या. आता षटक मैदानाच्या कंप्लीट झाली. 6 षटकात 71 धावा आहेत. फलंदाज 6 बाद आहेत. ही खासियत आज पाहायला मिळाली या टीमची. सुरेख प्रकार चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, टॉपेज, अजून एका विकेटचं पतन. तू चल मी आलोस, हादऱ्यावर हादरे देत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. चिन्मय स्पोर्ट देवपे. सचिन फरडे अर्थात गोट्या, थोडं फास्ट चला सचिन. सुरेख प्रकारची गोलंदाजी सतीश पाटील इम्प्रेस करतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी केली सतीश पाटीलने, अचूक टप्पा आणि अचूक लाईन प्लेन ही वैशिष्ट्य राहिली त्या गोलंदाजाची. इथे टाकलेला बॉल कुठेतरी नजर लागले की काय, इथे मात्र अवांतर चेंडू हाताळत असताना गोलंदाज सतीश पाटील. वाईटच्या रूपाने एक सिंगल येईल. संघ जाऊ संख्या 7 बाद 72. षटक क्रमांक 7 मार्ग असताना 8 षटकांचा हा महासंग्राम आपण पाहतोय. MPL चा थरार सामना क्रमांक 14 मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघ पहिला सामना जिंकलेत आणि दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. प्रत्येकावर वर्चस्व गाजवण्यासाठी कोण कुणावर वर्चस्व गाजवतंय तो मात्र सामना कळवेल. सुरेख प्रकार चेंडू पुन्हा एकदा, इथे मात्र आउटेज होण्याची शक्यता होती परंतु झेल होऊ शकला नाही. एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 73 या धावसंख्येवर. 2 षटक 41, 7वं षटक 73. इथे कुठेतरी गडबड झाली, कुठेतरी बॅटिंग ऑर्डर मध्ये चुका झाल्यात टीम देवगाव टायगरच्या. स्ट्रायकर इनवरत आपण पाहू शकता सचिन फरडे गोट्याला. सचिनच्या बॅट मधून धावांची आवश्यकता आहे. 3 षटकानंतर 55 धावा होते. आता 7वं षटक चालू असताना 73 धावा आहेत. धावा आणि धावांसाठी धाव करावा लागते. सुरेख प्रकारचा चेंडू सतीश पाटील देखील इम्प्रेस करत असताना आजच्या 2 दिवसांमध्ये, आजच्या या पहिल्या दिवसामध्ये या 2 खेळाडूंनी इम्प्रेस केलाय. एक आहे आशुतोष गायकवाड आणि दुसरा आहे खेळाडू मैदानामध्ये गोलंदाजी करणारा सतीश पाटील. बॅटिंग मध्ये इम्प्रेस केलाय बॅट्समन विशाल तुपेने आणि जितू चव्हाणने. गोलंदाज तयार होत आहेत. धावफलकावर धावसंख्या 73, 7 बाद 73 धावा. 7वं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू सचिनच्या बॅट मधून फटका चांगला पाहायला मिळतो. आशुतोष गायकवाड चेंडूवर येतील. लाजवाब क्षेत्ररक्षण, ॲक्युरेट फेकी आणि इथे फक्त एक सिंगल धाव. एक सिंगल धाव येईल. एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या 74, 74 ऑन द बोर्ड. 74 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. लाजवाब स्पेल टाकत असताना सतीश पाटील, कौतुक करावं लागेल ज्या प्रकारची गोलंदाजी सतीश पाटील मैदानाच्या आतमध्ये करतोय. गोलंदाज तयार, अक्षय तयार. इथे टाकलेला बॉल मात्र गोलंदाज भरकटलेत. वाईट दिला जाईल. वाईटच्या रूपाने एक सिंगल येते. एका संघात धावसंख्या 75 धावा आहेत. एक्सपिरियन्स काय असतो ते दाखवत असताना आजच्या दिवसामध्ये राजेश जिमिरकुटे. दुसऱ्या बाजूने उभारते सितारे देखील अनेक पाहायला मिळाले. अक्षयची चांगली कामगिरी राहिली या स्पर्धेमध्ये. अतिशय थाटामाटात चाललेली ही क्रिकेटची स्पर्धा. या दिवस क्रमांक 1 आणि पहिल्याच दिवसामध्ये अनेक रेकॉर्ड अनेक खेळाडूंच्या नावावर. सुरेख प्रकारचा चेंडू आडव्या बॅटना फटका खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील.
एक धाव इथे कंप्लीट आशुतोष गायकवाड, क्षेत्ररक्षण लाजबाब आणि इथे फक्त एक धाव षटक कंप्लीट झालं. 7 षटक 76 धावा, 7 फलंदाज बाद. आणि या षटकामध्ये आता आपण जर पाहिलं तर सुरेख प्रकारची गोलंदाजी करत असताना आपल्याला सतीश पाटील पाहायला मिळाले. 7 षटक कंप्लीट. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 76 धावा. ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती असेल. हो हो 8 षटकांसाठी 5 गोलंदाज अर्थातच 3 गोलंदाज 2-2 षटक टाकतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. जितू चव्हाण. या शेवटच्या षटकामध्ये देवगाव टायगर संघाला जास्तीत जास्त धावा गोळा करणं गरजेचं आहे. या षटकामध्ये कुठेतरी 14-15 धावा आल्या तरी देखील एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल, कारण देवगाव टायगर संघाकडे चांगली गोलंदाजी आहे. पहिला चेंडू तितका चांगलासा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण जे मात्र पाहायला मिळत आहे. कुणाल रावच्या माध्यमातून एक मिसफील्ड झाली, परंतु चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो कुणाल राव. आज मैदानामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना देवगाव संघामध्ये सातत्याने खेळताना पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं गेलं. जितूचा बॉल तितकाच चांगला फटका. सचिन फरडे गोटेच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक हो मिसफील्ड सातत्याने एक चुका आशुतोष गायकवाड कडून होताना पाहायला मिळत नाही, परंतु इथे चूक झाली. हा चौकार. आणि चौकाराच्या मदतीने संघात जाऊ संख्या 81. आक्रमण करत असताना सचिन फरडे अर्थात गोट्या याच्याकडे खूप मोठी क्षमता आहे. सुरेख प्रकारचा चेंडू. ओहो इथे चेंडूने दिशा बदलली. योगेशचे प्रयत्न अप्रतिम प्रयत्न मैदानामध्ये योगेशच्या माध्यमातून आणि इथे चेंडू स्टॉप केला. पडणारे लोकांच्या नजरेमध्ये काहीशे वाईट असतात, परंतु जे पडता लढतात आणि लढता इतिहास घडवतात ते असे लोक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण योगेशच्या माध्यमातून जितू तय्या. फुलटोल 2 क्षेत्ररक्षकांमध्ये तरी चेंडू फरार. चौकार. सुरेख प्रकारचा चेंडू. धावफलकावर धावसंख्या वाढेल. 86 धावा धावफलकावर जे मात्र पाहायला मिळतात. अक्षय ऑन स्ट्राईक. गोलंदाज तयार. जितू तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर अक्षय. फुलटॉस आणि परत एकदा पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक चौकार. अक्षय देखील दाखवत असताना आपली पॉवर. जितू चव्हाणवर आक्रमण करत असताना जितूने पहिल्या सामन्यामध्ये बॅटिंग मध्ये इम्प्रेस केलं, परंतु गोलंदाजीमध्ये खूप सारे धावा घर असतो. गोलंदाज तयार. देवा नाईट रायडर्स संघाचे कॅप्टन आणि देवगाव टायगर्स यानंतर संपर्क साधायचा. एक सिंगल इथे येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल. जाऊन पोचेल ती 91 या धावसंख्येवर. आणि देवा नाईट रायडर्स बिग फाईट. नितीन हेगडे यांच्या शुभ हस्ते पण टॉस करतोय. टाटा आणि टाटा. देवा नाईट रायडर्स संघ नाणेफेक जिंकला. 6 षटकांचा सामना आहे. काय निर्णय? बॉलिंग. ओके गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडे टाइम थोडा कमी आहे, त्यामुळे आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. देवगाव टायगर्स टॉस जिंकला. टीम
देवा नाईट रायडर्स आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 6 षटकांचा सामना असेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स तिथे जॉईंट आहेत मनोज कर्वे सर. कि छोटा आदमी अक्सर बड़े मौके पर काम आता है, लेकिन बड़ा आदमी छोटी सी बात पर अपनी औकात दिखा जाता है. शुभ दुपार मित्रो, सर्वांना गुड आफ्टरनून. उपस्थित प्रेक्षक, ऑनलाईन प्रेक्षक आणि माझे लाडके मान्यवर, आपणा सर्वांचं मी मनोज कारवे या सामन्यामध्ये, या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करीत आहे. आपण पाहत आहात हरिदास पुंडलिक हांडे स्मृती आयोजित मुरबाड प्रीमियर लीग 2021चं हे दिमागदार आयोजन. वर्ष पर्व 5व आणि 5व्या पर्वातील ही सुरू असलेली पहिल्या दिवसाची स्पर्धा. सामना सुरू आहे 4थ्या क्रमांकाचा, यानंतर 5वा सामना सुरू होईल. परंतु या सामन्यामध्ये, ह्या इनिंगमध्ये कोण कोणाची मात करेल ते आपल्याला नक्कीच पाहायचं आहे. ऑफिशियल सज्ज निरंजन सावंत आणि जय पॉवर पॅनेलचे स्वतःच आधारस्तंभ असलेले JP सर. स्पीडअप करा गेम जरा. आमचे आयोजक वेळोवेळी आम्हाला सूचना देण्यास सांगतायत. गरजेचं आहे, कारण आजचा दिवस आपला थोडासा उशिरा सुरू झाला. त्या कारणास्तव आपण पुढचे 2 सामने 6-6 षटकांचे खेळणार आहोत, याची नोंद घ्यावी. मैदानाच्या चहूबाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहतो आपण. आणि का नको, कारण मुरबाडचे सर्व हिरे निवडले गेले आहेत आणि जो जो हिरा या ठिकाणी घासला जाईल तो फार फार चमकेल या मैदानावर. टेमरे या ठिकाणी MPLच्या माध्यमातून. तर धावांचा पाठलाग स्टार्ट होणार आहे. स्ट्राईकला फलंदाज जितू चव्हाण, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय रोहित आणि स्ट्रायकर गोलंदाज सचिन फरडे. टाळ्यांचा गजर. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. राऊंड द विकेट, ऑन द राईज. फटका तटवलाय छानपैकी. ऑफ ड्राईव्ह बघितला आपण. मिडलिंग झाला ना नेटचा, परंतु नुकसान नाही, फायदा होतोय एका धावेचा. जितू चव्हाण ऑफ द मार्क. प्रत्येक संघ या ठिकाणी जिंकण्याच्या उमेदीने आलेला आहे, कारण फार मोठी स्पर्धा आहे. मुरबाड तालुक्यातील सर्व नामांकित संघातील निवडक खेळाडू या स्पर्धेमध्ये निवडले गेलेले आहेत आमच्या 16 ओनरच्या माध्यमातून. म्हणून 16 संघांची निर्मिती झाली आणि त्यातील आजचे हे 4 संघ पाहतो आपण. रोहितला स्ट्राईकला आणलंय. पहिला चेंडूवरती एक चांगला मिडलिंगचा प्रयत्न. चांगला फलंदाज घडायचा असेल तर तुम्हाला नेहमीच पहिल्या चेंडूला समोर जात असताना चेंडू मिडल झाला पाहिजे. त्याने काय होतं, तुमचा आत्मविश्वास दुणावला जातो, सेल्फ कॉन्फिडन्स वाढलं जातं. यावेळेला बघा, खराब शॉट सिलेक्शन पहिल्या चेंडूवरतीच, आणि कारण ठरलं की त्या ठिकाणी बीट झाला फलंदाज. नॉन स्ट्राईकला फेकी सुद्धा झाली होती. लेग बायच्या रूपाने एक धाव मिळते. परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की गोलंदाजाचा आत्मविश्वास दुणावेल. त्याचं कारण म्हणजे पहिला शॉट खराब सिलेक्ट केला होता फलंदाज रोहितने. धावसंख्या 2.
महासोबतीला निशिकांत जाधव ऑनलाईन स्कोरर, निशिकांत प्रधान ह्या परिसरामध्ये ऑनलाईन स्कोरिंगच्या माध्यमातून ते ठसा उमटत असताना पुलकारचा प्रयत्न करतो. मिस्टामिक स्ट्रोक आहे, चेंडू ऑफ साईडला वळतोय आणि मिड ऑफच्या अगदी मागे मिड ऑफ सुद्धा पोहोचला होता, झेलपर्यंत सुद्धा पोहोचला होता, परंतु झेल निसटला त्या ठिकाणी. आणि पाहता पाहता असं नक्कीच आठवलं की जशी सलमान खानच्या हातातून ऐश्वर्या निसटली तसा झेल निसटला फिल्डरच्या हातातून चेंडूच्या माध्यमातून आणि बाजी मारली अभिषेक बच्चनने. सन्मान्य स्वप्नीलजी तुपे साहेबांचं आगमन होत आहे. आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम. सन्मान्य देवीदास भांडे साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. MPL 2021 मध्ये धावसंख्या झाली 4, धावांचा पाठलाग 92 करायचा आहे. स्क्वेअर कट, हो हो, अजून एक झेल सोडलाय की मॅच सोडली प्रश्न इथे उपस्थित होत असताना मैदानामध्ये लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 झेल सोडले आणि नक्कीच गोलंदाजाचं हात कमरेवरती येऊ शकतं, कारण बॅकिंग फार महत्वाची आहे. एखाद्या गायकाला वादकाची साथ हवी असते, तशीच एखाद्या गोलंदाजाला फिलिंगची साथ हवी असते, तशी होत नाहीये. स्क्वेअर कटचा नजारा लगावला होता जितू चव्हाणे. मोठा गडी गारद होऊ शकला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाहीये, जे होतं त्याला महत्व आहे, जे दिसतं त्याला महत्व आहे. धावसंख्या 5. फ्रंट फूट लावून थोडासा अर्ली खेळलाय, चांगला फटका पाहतो आपण. वाईड इज लॉंग ऑनला फूट वर्किंग. क्रिकेटच्या मैदानात फुटबॉल सुद्धा पाहायला मिळालं, का नको, गरजेचं होतं, कारण तितका वेळ नव्हता खाली वाकायला फिल्डरला. फिल्डर त्या ठिकाणी भूषण होता, म्हणून तर लिओनेल मेसीच्या पायांचा विमा 2 कोटीचा आहे फुटबॉलपटू इंग्लंडचा. तेच कारण आहे की पायांना तितकंच महत्व आहे जितकं हातांना महत्व आहे. स्लॉट स्वीपचा नजारा पुन्हा एकदा त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चांगलं कव्हरिंग करतोय जीवाच्या आकांताने भूषण. भूषणावर कामगिरी होत असताना पहिल्या षटकामध्ये पहिलं षटक समाप्त झालं, धावसंख्या एक गडी बाद नाहीये. 84चा पाठलाग करत असताना 92चा पाठलाग करत असताना 8 धावा आणि येणाऱ्या चेंडूंमध्ये 84 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 42 माफ करा, म्हणजे प्रति चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे जवळपास. पहिल्या चेंडूपासून आपण सरासरी सांगितली होती, आस्किंग रन रेट होता 11.550, परंतु थोडंसं बॅकफुटला पहिल्या षटकामध्ये, परंतु पूर्णपणे 10 विकेट्स राखून खेळतोय, ही महत्वाची बाब आहे. चिन्मय स्पोर्ट्सला पूर्ण 10 गडी राखून खेळतोय. धावसंख्या जरी 8 असेल तरी सुद्धा आता धावांचा वेग वाढेल याबद्दल शंका नाही, कारण जितू अजून मैदानामध्ये आहे. त्यासोबतीला रोहित आहे ज्याची नजर बसली आहे. पहिला चेंडू तसा मिसटायमिंग केला होता, त्यानंतर कमबॅक करून दिलं स्वतःला, सावरलं आवरलं आणि संयमी खेळ होत असताना भागीदारी करतोय जितूच्या सोबतीला आपल्या संघासाठी. ज्या संघाने पहिल्याच सामन्यामध्ये सकाळी सत्रामध्ये देवा नाईट रायडर्स संघाला मात दिली होती, तो चिन्मय स्पोर्ट्स देवपे संघ या ठिकाणी पाठलाग करतोय. राजेश सरांचा पहिला चेंडू, राजेश मिरकुटे ऑन बॉलिंग मार्क. अनुभव किती पणाला लावतात बघा, उत्कृष्ट उदाहरण पेश करतात. बॅटिंग असो, गोलंदाजी असो, फिल्डिंग असो, तिन्ही पण क्षेत्रांमध्ये डिपार्टमेंटमध्ये जबरदस्त लिजेंडरी दाखवत असताना, म्हणून तर लिजेंड प्लेयर आहेत, संघाचे कॅप्टन आहेत. चेंज ऑफ पेस, परंतु खेचून मारले स्क्वेअर ऑफ द विकेट फ्रंट साइडला, अगदी सीमारेषेच्या खूप लांब षटकार. परंतु हा शॉट ऑफ गुड लेंथ हाफ वॉली घेऊन अक्षरशः ऑफसाईडचा चेंडू ऑन साईडला उचलून फेकून दिलं होतं फलंदाज रोहितने. रोहित शर्मा स्टाईलचं टायमिंग होतं फटक्यामध्ये. षटकार चेंडू पाठवायच्या आयोजकांनी. धावसंख्या जाऊन पोहोचली 14 वर. 14 ऑन द बोर्ड. म्हणून तर पहिल्या षटकात आपण विश्लेषण केलं की 10 विकेट्स राखून खेळतोय, कधी पण गेअर बदलेल, आणि गेअर बदलले. दुसऱ्या चेंडूवरतीच आक्रमण स्टार्ट केलं रोहितने. नवीन चेंडू मैदानामध्ये जातोय. धावसंख्या 14, लक्ष्य 92 धावांचं. 1.2 षटकं झाली, कारण दूर दूर झाडी आहेत, हिरवळीमध्ये दूर दूर लांब गेला चेंडू. थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते, पण तो
मैदान इतकं जबरदस्त आहे की पाहण्याजोगे प्रेक्षक मैदानाचा आनंद सुद्धा घेत आहेत आणि त्यामध्ये खेळणारे आमचे 22 खेळाडू त्यांच्या खेळाचा आनंद घेत आहेत या सुंदर क्रीडानगरीवरती. टेंभरे या ठिकाणी प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये तब्बल, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये, तृतीय 25,000 रुपये, चतुर्थ 20,000 रुपये आणि आकर्षक चषक. सर्व चषक आम्हाला प्रदान केले आहेत स्वर्गीय हरिदाजी पुंडलिक हांडे यांच्या स्मरणार्थ. लाखामोलाची स्पर्धा म्हणू शकतो आपण, प्रेक्षणीय स्पर्धा आहे. नियोजनबद्ध आयोजन काय असतं हे दाखवत असताना आमचे सर्व आयोजक मंडळ, राहुलजी हांडे असतील, आमचे चिक्याभाई सर असतील, त्यांचे इतर सर्व सहकारी मंडळ, हांडे फॅमिली आणि गावसुद्धा. पुढे सरसावून ऑफ ड्राईव्ह आपण कार्पेटच्या माध्यमातून जातोय. वाईडिस लॉंग ऑफ सुंदररित्या कव्हर करतोय. फक्त सिंगलवरती समाधान मारावं लागेल रोहितला. धावसंख्या फुलत असताना 15वर 15 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकात 8 धावा आल्या, त्यानंतर ह्या 3 चेंडूंमध्ये तब्बल 7 धावा निर्माण केल्यात. त्यामध्ये एकमेव कारण म्हणजे घणाघाती षटकार लगावला होता रोहितने आणि आक्रमकता काय असते हे दाखवून दिली. ते पण आक्रमण कोणावरती केलं होतं? राजेशजी मिरकोडे या अनुभवी गोलंदाजा विरुद्ध. आणि ते आता राऊंड विकेट जात असताना अँगल प्राप्त करायचे जितूच्या अगेन्स्ट. जितूचा मिस टायमिंग स्ट्रोक अँगल प्राप्त झाले स्वतःच्या फायतूरमध्ये. राजेश मिरकोडे स्ट्रॉंग हँडेड, ज्यांच्या हातातून झेल निसटणं म्हणजे वाघाच्या जबड्यातून शिकार निसटणं, मोठी शिकार. जितू चव्हाण बाद. आवाज कमी होतो, आवाज कमी का होतो? और कमी. प्रकाश सूर्यदेवतेचा रिफ्लेक्ट होतोय, परावर्तित होते, खेळाडूंना त्रास होतोय अशी आम्हाला माहिती मिळते. प्लीज एक्झॅक्टली आमच्यावरती सुद्धा प्रकाश येतोय, म्हणजे कारण आहे बरोबर. तर गाडीचे चालक किंवा मालक आपण गाडी थोडीशी लांब. एक हळदीकरचा शर्ट ज्यांनी परिधान केला तिथे उभे आहेत. प्लीज आपल्याला विनंती असेल, गाडीमध्ये काही बसलेले सुद्धा आहेत दर्शक माझे लाडके. राकेश डोंगरे आपल्याला विनंती असेल, प्लीज आम्हाला कॉपरेट करा. चला मैदानामध्ये. विकेटचं पतन झालं, विकेट प्राप्त केली राजेश मिरकुड्याने, ती सुद्धा जितू चव्हाणची अजून एक चान्स, कॉट बिहाइंडची चान्स आहे आणि कॉट बिहाइंड सेलिब्रेशन बघा मैदानामध्ये राजेश मिरकुड्यांचं. लगोवरचा दुसरा धक्का लागतोय चिन्मय स्पोर्ट्सला. तर लगोपाठचे 2 विकेट्स हॅट्रिकच्या उंबरठ्यात आहेत राजेशजी मिरकुटे ऑन हॅट्रिक. शुभेच्छा आपल्याला साहेब, सर, आम्हा सर्वांकडून आयोजकांकडून सुद्धा की आपण ही हॅट्रिक निर्माण करावी आणि रेकॉर्ड निर्माण करावा. कारण कधी कधी विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा काही लोक रेकॉर्ड निर्माण करतात आणि काही लोक तुटून जातात आणि काही लोक रेकॉर्ड मोडून जातात. तर तुम्हाला रेकॉर्ड मोडायची संधी आहे. राजेश मिरकुटे सरांना जबरदस्त कमबॅक करून देतोय गोलंदाज राजेश. नवीन फलंदाज जातोय इन ॲट 4 राजू. ऑन स्ट्राईक हॅट्रिकचा चेंडू. हो हो हो, परफेक्ट डिलिव्हरी होती, परफेक्ट डिलिव्हरी. लो बॅटरीतनी खोदून काढावं लागलं फलंदाजाला. अचूक मारा होता, परफेक्ट मिडल स्टंप वरती. घातक सिद्ध होऊ शकला असता. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये खोलट टप्प्याचा मारा, ब्रह्मास्त्र वापरलं होतं. 1.5 षटकं झाली आणि धावसंख्या 2 षटकं समाप्त झाली. धावसंख्या आहे 16, 2 गडी बाद. एकत्र येऊ नका प्लीज, लगेच एकत्र येऊ नका. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या, त्यानंतर यशस्वी षटक हाताळते म्हणजे कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट मिस्टर राजेश मिरकोटे यांनी 2 गडी बाद केले आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. दोन्ही षटकामध्ये 8 धावा अशी सरासरी दिलेली आहे. एकूण धावसंख्या 16. तर समीकरण बघूया. 7 षटकं म्हणजे येणारे चेंडू 36 आणि धावांची गरज आहे 76.
76 धावांची गरज आहे येणाऱ्या 36 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी चिन्मय स्पोर्ट्सला. चिन्मय स्पोर्ट्स देवपे हा संघ धावांचा पाठलाग करतोय. पहिली इनिंग समाप्त झाली तेव्हा राजेश सर स्वतः म्हणाले की खूप कमी धावा झाल्या, परंतु त्यांना आमच्या व्यासपीठावर कोणतरी प्रोत्साहित केलं की खूप छान. नाही, राहुल सर म्हणाले त्यांना की सर खूप धावा तुम्ही केलेल्या आहेत, डोंट वरी अबाउट दॅट. असं वाटतं की धावसंख्या नक्कीच पुरेशी आहे, परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्त्व तितकंच नाही आहे. आपण त्याचं विश्लेषण करू शकत नाही आहे, भाकीत करू शकत नाही आहे. कारण नवीन फलंदाज गेल्यात ज्यांच्यामध्ये क्षमता आहे. अमित भुसारी आहे आणि राजू राठोड आयकॉन प्लेयर मैदानामध्ये दाखल झालेला आहे. राजू राठोड सुद्धा सोनारपाड्याचा खेळाडू आहे, ज्याला 54,000 घेतलेला आहे चिन्मय स्पोर्ट्सने, अशी मला लिस्ट मिळते. हलक्या हाताने फक्त ऑफ डाव बघितला, पण थोडीशी मिस फिल्डिंग, पण तो नुकसान नाही आहे. सिंगलची प्राप्ती करतोय. धावसंख्या 1 फुलत असताना 17 वर 2 गडी बाद. जसजसा सामना पुढे जाईल तशी क्वालिटी क्रिकेट, प्युरिटी क्रिकेट आणि श्युरिटी क्रिकेट का असं ते बघायला मिळेल. कारण नियोजन तसं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला प्युरिटी, श्युरिटी, क्वालिटी तिन्ही गोष्टी मिळतील. तिन्ही गोष्टींचा संघ म्हणजे आमचं मुरबाड प्रीमियर लीग 2021 5वं सीझन. ओरपी चेंडू फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या वरून, षटकार बिगी. आहे कारण मी महत्वाच्या क्षणाला येऊन धावा वाढवू शकतो आणि माझ्या संघासाठी तशी कामगिरी करू शकतो. दाखवत असताना षटकार. काय टायमिंग होतं, बॅकलिप जबरदस्त होती, मिडरिंग छान होतं आणि फुटवर्किंग सुद्धा लाजबाब दाखवत असताना प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं या फटक्याने. षटकार आला आणि चेंडू सुद्धा मॅच बॉल आलेल्या मैदानामध्ये, ज्याची गरज होती फलंदाजांना. 23 धावा इथे लगावल्या गेल्या धावफलकावर. 2 गडी बाद. लक्ष्य 92 धावांचं. अजून तब्बल 71 धावांची गरज आहे. 69 माफ करा, 69 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी, परंतु लक्ष दूर आहे. हळूहळू तुम्ही लक्ष्यापर्यंत पोहोचू शकता. स्मॉल पीसेस मध्ये अजून एक सिक्सर येतोय. स्ट्रेट डाउन दी ग्राउंड, व्हॉट अ स्ट्रोक, स्क्रीनच्या वरून लॉफ्टेड फॉर द सिक्सर. नजाकत भरे फटके, टायमिंग बेमिसाल राजू राठोडचं दाखवत असताना एक ऑन साइडला आणि स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या वरून सेफ शॉट. सचिन तेंडुलकर स्टाईलचा स्ट्रेट ड्राईव्ह लॉफ्टेड फॉर द सिक्सर. हॅलो 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 हॅलो. धावसंख्या पोहोचवली 29 वर. लक्ष्य 92 धावांचा असताना राजू आक्रमक झाला, पण तो राजूला आता बाहेर बोलवलंय गोलंदाजाने की ये तू घर सोडून बाहेर आहे आणि मला फटका मार. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू खाली ठेवला, निमंत्रित केलं होतं फलंदाज राजूला. डॉट काढल्या ठिकाणी कमबॅक केलं गोलंदाजाने. आणि असं करावं लागेल तुम्हाला, व्हेरिएशन्स करावं लागतील, तुमच्या पेसमध्ये बदल करावा लागेल. चेंज ऑफ पेस, बॅक ऑफ हँडचा वापर, फुल टॉस गलीच्या डोक्यावरून पंचांकडे दाद मागतोय राजू, परंतु चेंडू गेला डीप थर्म्याच्या दिशेने 4 धावांसाठी. रिव्ह्यू चेक करायला सांगितलंय पंचने, JP सरांनी आणि निरंजन सर, की हा ओव्हर द वेस्ट आहे की नाही. कमिटी आणि तिसरे पंच पाहतील राम पाटोळे सर. कारण महत्वाची स्पर्धा आहे, स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारे गालबोट लागू नये अशी दक्षता बाळगली जाते आमच्या पंचांकडून. म्हणून त्यांचं नाव आहे, ख्याती आहे, JP पॅनलची ख्याती आहे की जे भारतामधले प्रत्येक राज्यांमध्ये जाऊन पंचगिरी करतात. त्याचं कारण म्हणजे सक्सेसफुल अंपायर्स अशी नोंद आहे आणि त्यांचं पॅनल सक्सेसफुल आहे. चौकार आलेला आहे. धावसंख्या झाली होती 29. अजून आम्ही पुढच्या धावा जोडल्या नाही आहेत. रिव्ह्यू घेतला जातोय. फुल टॉस चेंडू होता, गोलंदाज ओव्हर द विकेट. आपण पाहू शकता रिप्ले
परंतु तुम्हाला ऑफलाईन मध्ये नाही पाहता येणार, आम्ही ऑफलाईन मध्ये पाहतोय. हा चेंडू ओव्हर द वेस्ट, आय थिंक सो. पंच सांगते ओव्हर द वेस्ट. यस, ओव्हर द वेस्ट. इट्स अ नो बॉल. बीमर करणारा चेंडू आणि पुढचा असणार आहे फ्री हिटचा चेंडू, सुपर हिटसाठी, हिट पे हिट लगाने के लिए. प्रेक्षको उघडा डोळे बघा नीट, येणारा चेंडू असणार आहे फ्री हिट. धावसंख्या झाली आहे 34. 5 धावा आल्या मागच्या चेंडूवर, जो पुन्हा टाकावा लागतोय. फ्री हिटच्या माध्यमातून उचलता आला नाही. ऑन रॅप आता आपण चेंडूला काढलं गॅप मधून, काऊ कॉर्नरच्या मधून वेगाने गेला, चिमरच्या चिरत असताना चौकार. छक्का लगाएंगे, हम आए हैं जीतने, हम जीत कर ही जाएंगे. और हर कभी हम मानते नहीं, ये सुन लो. दाव कोई भी उसमें पछाड़ कर ही जाएंगे. हो दो भी पछाड़, वाघाची दहाड, फोडला पहाड, षटकार. मैदानामध्ये धावांचा सडा टाकतोय. जिकडे तिकडे पाणी नाही, जिकडे तिकडे धावाच धावा, ओसळणारा धावा. त्या सुद्धा राजूच्या बॅट धावसंख्या पोहोचली आहे 3 षटकानंतरच 44 वर. डबल 4 ऑन द बोर्ड. हाफ इज डन हियर, आय थिंक सो. 92 धावांचं लक्ष जवळपास अर्धा टप्पा पार केलाय, अर्धा बाकी आहे. त्यासाठी 5 षटक शिल्लक आहेत, 30 चेंडू शिल्लक आहेत. 30 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजे 48. डीजे. So, 25 धावांती खेळतोय राजू. 26 धावांवरती, माफ करा, 6 चेंडूंमध्ये 26 धावा. आणि अमित 2 चेंडूमध्ये 2 धावा. चांगली भागीदारी, पार्टनरशिप फार महत्वाची आहे. लक्ष किती मोठं असो, जर तुम्ही चांगली पार्टनरशिप असली त्या लक्ष्यामध्ये पोहोचू शकता, टप्प्याटप्प्याने पोहोचू शकता. हा पंप पूल केला जातोय, उचलायचं होतं ऑन साईडलाच जातोय चेंडू. काऊ कोणाने ऑर्थोडॉक्स मिड विकेटच्या मध्ये कव्हर करेपर्यंत फक्त सिंगल. समजदारचं क्रिकेट दाखवत असताना फलंदाज अमित, त्याला माहिती का आता राजू राठोडची नजर बसलीये, त्याला चेंडू नव्हे फुटबॉल दिसू लागलाय, तर त्याला आपण स्ट्राईकला आणणं फार महत्वाचं आहे या मोमेंटला. धावसंख्या पोहोचली आहे 45 वर. लक्ष किती मोठं असो, त्यांना माहिती आहे की लक्षाचा रस्ता माझ्या पायाखालूनच जातोय. तो सुद्धा राजूच्या पायाखालून लक्ष रस्ता जातो आणि चेंडू गेला नाही. करूड झोप घेतली, हनुमानवडी स्टेज केलं स्वतःला. फिल्डर त्या ठिकाणी अशोक आहे, डायरेक्ट फेकी सुद्धा केली होती. क्लायमॅक्स बघितलं, एका चेंडू होते, आपण ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट बघितलं. रनआउटचं चेक करायला सांगितलंय. ओके, बाउंड्री चेक करायला सांगितलं. ओके, सॉरी. पण त्याकडे आमचे प्रेक्षक माईक बाप सुद्धा आहेत. जबरदस्त कमिटमेंट होतं फिल्डरचं. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग, अनबिलिव्हेबल. जवळपास 4 धावा. सर रिव्ह्यू मध्ये बघायचं आहे. ओके, कठीण आहे पण प्रयत्न करूया. तुमचा सिग्नल काय? 4-6 काही नाहीये, फक्त 2 धावा. तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ह्या 2 धावांनी 47 वर. 47 ऑन द बोर्ड. एकदा टाळा असू त्या फिल्डरसाठी. क्या बात आहे, 4 धावा वाचवल्या. एक धाव किती महत्वाची, तर 4 धावा अनेक महत्वाच्या आहेत. अनेक पटीने महत्वाची भूमिका बजावली फिल्डरने. अनबिलिव्हेबल, सरप्राइजिंग फिल्डिंग. हा चांगला एलिव्हेशन पाहतो आपण. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, लॉंग लेग फाईटच्या वरून एबीडी स्टाईलने चेंडू उडवलं 6 धावांसाठी.
दाखवून देतो की मैदानामध्ये आल्यानंतर आयकॉन प्लेअर सारखाच खेळ करून धावसंख्या पोहोचवली. राजूने 50 अप 53 ह्या धावसंख्येवरती एकूण धावसंख्या. हलक्या हाताने फक्त फ्लिक ऑफ द रेस बॉटम हँडचा वापर करतोय. गरजेचा आहे समजदारी, आक्रमकतेच्या सोबतीला संयम फार महत्वाचा आहे. फक्त अटॅक महत्वाचा नाहीये, सोबतीला पेशन्स फार महत्वाचा आहे. टेम्परामेंट, क्रिकेटमधला शेवटचा शब्द टेम्परामेंट फार महत्वाचा आहे. ते दाखवत असताना सेन्सेसनल क्रिकेट खेळतोय, सेन्सिबल स्टफ दाखवत असताना राजू राठोड. 54 ऑन द बोर्ड. आता मात्र पुन्हा एकदा अटॅक. एका बाजूला पेशन्स, पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूला अटॅक. इज द बेस्ट डिफेन्स. षटकार. कॉर्नरच्या वरून भीड खाऊन दिल्या प्रेक्षकांमध्ये, सनसनाटी निर्माण केल्या षटकाराने. अमितच्या बॅटमधून षटकार. धावसंख्या पोहोचली 60 वर. 60 ऑन द बोर्ड. कोशिश ऐसी करो कि हारते हारते कब जीत जाओ पता भी ना चले. जीवन में सबसे बड़ी खुशी उस काम को करने में है जिसे लोग करते हैं, कहते हैं कि तुम नहीं कर सकते, तुमको करके दिखाना है. मॅच जीत के दिखाना है. एबी शॉट लॉन्ग लेगच्या वरून फेकून दिलाय दूर काका की छाव में. सिक्सर. चेंडू द्या लगेच. तर 4 षटकं समाप्त झाली. धावसंख्या जाऊन पोहोचले 66 वर. येणारे चेंडू 24. जिंकण्यासाठी गरज आहे धावांची 28. 26 26 सॉरी 26 धावा जिंकण्यासाठी हव्यात 24 चेंडूंमध्ये, म्हणजे 4 षटकांमध्ये. सामना होता कुठे, सामना आला कुठे, कुठे नेऊन ठेवला सामना या दोघांनी, अमित आणि राजू या मातब्बर फलंदाजाने. डीजे डिंग स्टॉली मैदानामध्ये. स्ट्रॅटेजिक टाइम आउट फॉर 2 मिनिट्स ओनली. तरी 26 धावांची नितांत गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती मिस्टर अक्षय. समोर आहे फलंदाज राजू राठोड, ज्याच्या बॅटमधून वैयक्तिक धावा आहेत आतापर्यंत आलेल्या, त्या म्हणजे 35 9 चेंडूंमध्ये स्ट्राईकला सज्ज झालाय. स्लॉग स्वीप करायचा प्रयत्न पंच सांगतायत. लेग स्टिक सोडून जाणार चेंडू. अवांत धाव मिळेल वाईटच्या रूपाने. धावसंख्या 67 वर. सामना सोडू नका, विकेटचा प्रयत्न करा. आता फक्त विकेटची नितांत गरज आहे. विचार करायचा झाला देवगाव टायगरचा तर, अन्यथा हे दोन्ही पण फलंदाज सामना घेऊन जातील. अंतर वाढत चाललंय. त्याचं कारण म्हणजे मोठे फटके येत आहेत. हा मिस्टामिंग आहे. भूषण चेंडूच्या खाली मोठा झेल होऊ शकतो. कॅच ऑफ दिस मॅच. कॅच ऑफ दिस मॅच. मोठा मासा गळायला लागतोय. राजू राठोड नावाचा फलंदाज बाद. गोलंदाजी अपेक्षित आहे ती करावी लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी फार महत्वाची आहे. सोबतीला फिल्डिंग ब्रिलियंट पीस ऑफ परफॉर्मन्स करावं लागणार आहे. ते होत आहे. केलं भूषणने सुरेख जजमेंट करून, चांगला स्टान्स करून झेल टिपला आणि थोडीशी संजीवनी प्राप्त करून दिली या सामन्यामध्ये. 66 धावसंख्या 67. 4.1 षटकं झालेले आहेत. येणारे चेंडू आहेत आपण पाहू शकता 23. धावांची गरज आहे 25. नवीन फलंदाज येतोय अमितच्या सोबतीला आशुतोष गायकवाड. अमितच्या बॅटमधून चांगला फटका मारतो आपण. सिक्सर.
सर्वांना की जिंकायचा विचार मी नाही कधी करत, मी फक्त कधी हारायचं नाही हा इरादा पक्का करतो आणि उतरतो मैदानामध्ये अशा प्रकारची फटकेबाजी करायला. एका बाजूला विकेट पतन होत राहील, परंतु मी जिंकायला आलो हे मैदान, मला जिंकायचं आहे. MPL 2021 अशा प्रकारची कामगिरी करून जाऊन पोहोचलाय 21 वरती. अमित 121, धावसंख्या 73, एकूण धावसंख्या पाहतोय 192 धावांचं. अजून जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. 22 चेंडूमध्ये हो हो यॉर्कर डिलिव्हरी खोदून काढावं लागलं, लो बॅकलिपचा वापर केला. याला म्हणतात संयम फार महत्वाचा. बघा दाखवलं अमितने, आधी मोठा फटका आला, पूर्णपणे स्थान चेंज केल्यानंतर जसं मेरिट चेंडूचं त्यानुसार खेळ दाखवला. याला म्हणतात मोठा क्रिकेटरचं नजाकत. आणि तो नक्कीच त्यांनी दर्शन घडवलं आपल्या मैदानामध्ये की मी चांगला खेळाडू का आहे, मी संयम सुद्धा राखू शकतो, जी नितांत गरज आहे आपल्या जीवनात सुद्धा आणि कुठल्याही खेळामध्ये सुद्धा. धावसंख्या 74. आल्या आल्या ऑफ डाव खेळतो, पिच खेळतोय, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मिळत नाही, एका टप्प्यात जातोय ओव्हर द लाईन फॉर द 4 रन्स. आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर अपिश डाव बघितला आपण. आल्या आल्या आशुतोष गायकवाडच्या बॅट मधून नजाकत भरा स्ट्रोक. धावसंख्या पोहोचवली 78 वर. 78 ऑन द बोर्ड. 192 धावांचं. गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय सरळ बॅटचा हा नजारा. ऑफ ड्राइव्ह बॉलर लॉंग ऑफला कव्हर केलं जातंय, फक्त सिंगलची प्राप्ती होईल कारण डीप आहे त्या ठिकाणी. आउटफील्ड फास्ट आहे परंतु फिल्डर सुद्धा डीप मध्ये तैनात आणि चांगलं कव्हरिंग सुद्धा केलं. धावसंख्या पोहोचली एका धावेने 79 वर. मोठा सामना हा छोटा वाटू लागलाय, त्याचं एकमेव कारण म्हणजे बेधडकपणे धीरोदत्तपणे मैदानामध्ये फलंदाजी होत आहे. हा धीरोदत्तपणा उंच जातोय, माहिती मॅसिव्ह टेरिफिक ह्यूज बिगी सिक्सर. कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चिंटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास अंगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न करता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ती कोशिश होते. अमित आणि आशुतोषच्या माध्यमातून धावसंख्या निवडून ठेवले 5 षटकांमध्ये 85 वर. येणारे चेंडू आहेत 18 धावांची फक्त गरज आहे. 7-18. अमित ऑन 28. 8 चेंडूमध्ये 28 धावांनी कुठल्यात. जबरदस्त परफॉर्मन्स. आणि आता बॅटिंग पॉवर प्ले घेत आहेत. बॅटिंग पॉवर प्ले JP सर सांगत असताना आणि असं वाटतं की पॉवर प्ले घेतला की 2 चेंडूमध्ये सामना संपेल की काय, कारण बेधडकपणे नजर बसले अमितची आणि त्याला आशुतोष आल्याला साथ देतोय. नवीन सामन्यासाठी तत्पर राहायचं, लगेच रेडी राहा. दोन्ही पण संघ तत्पर राहायचंय, सज्ज राहायचंय. हलक्या हाताने फक्त ऑफ ड्राइव्ह अलॉन द कार्पेट ग्राउंड शॉट आपण म्हणू शकतो याला. लॉंग ऑफला कव्हर करायला याला म्हणतात समजदारी, संयम फार महत्वाचा. हाराकिरी नाहीये, जशी वेळ आहे त्या वेळेनुसार खेळतायत, जशी सिच्युएशन आहे तसं खेळतात, जशी मागणी आहे तसं पुरवठा होत आहे मैदानामध्ये. धावसंख्या एका धावाने फुलत असताना 86 वर. 86. षटकाराची गरज आहे. मॅच विनिंग स्ट्रोक. इज दिस पॉसिबल नॉट? इट्स पॉसिबल. मॅच विनर MS धोनी स्टाईलने अमितच्या बॅट मधून मॅच विनिंग षटकार आणि प्रेक्षकांनी ऐवज झेल टिपलाय. दीपक कापडेने. ओके, या लगेच दीपकजी या. आपण राहुलजी हंडे आपल्या माध्यमातून देत आहेत 100 रुपीज फॉर युअर. दीपक कापडी. तो जबरदस्त फटका अमितचा पाहू शकता आपण. हाफ वॉले घेऊन लॉफ्टेड डाव बघितला आपण, स्मॅश केलं तो ऑन साईडला काऊ कोणाच्या वरून. षटकार आणि बरेचसे चेंडू शिल्लक ठेवले आपण पाहू शकता. तब्बल चेंडू शिल्लक राहिले 5.2 षटकातच सामना समाप्त केला. 16 चेंडू शिल्लक ठेवले. अनिकेत तुपे आणि स्वप्नील तुपे. अनिकेत तुपे आणि स्वप्नील तुपे यांना विनंती करेल आपण का बॉस या कक्षामध्ये यायचंय. आपल्या शुभ हस्ते आम्ही प्राइज देणार आहोत. दीपक कापडे आपण या. दीपक
आपल्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज मैदानाच्या बाहेर जेल टिपला त्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज या स्पर्धेचे आयोजक सर्वांच्या वतीनं 100 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे.